तर आपण आता निघूयात. ऊन जरी थोडंसं कमी झालं असं तरी रोडला गर्दी दिसते थोडी थोडी इथे. आणि बरेच लोक असे बघतात की सायकलवर एवढं दुपारचं पण निघाले, कारण सहसा लोक असे मोटरसायकल किंवा गाडीतून फिरतात, कारण उन्हाळा एवढा कडक आहे की उन्हाने असे लाई होते. पूर्ण बाहेर निघाला तरी उन्हाच्या झळा लागतात. त्यामुळं सायकलवर फिरणं तर खूप दूरची गोष्ट आहे लोकांसाठी. इथून पुढे आल्यानंतर हे शेत वगैरे सगळी हिरवी आहेत, त्यात झाडं आजूबाजूला आहेत, त्यामुळं वारा थंड असं जाणवत आहे. थोडासा एक्झॉस्टिंग थकवा नाही वाटत आहे. पुढे बघूयात. इथे या गावात ग्रामपंचायतीने असे कॉन्क्रीटचे रोड करून घेतलेल्या अंतर्गत, त्यामुळं ह्या रोडवरती अशी जरा स्पीडमध्ये जात नाही. ट्रकवाला हा खूप जास्त जोरात आला, म्हणजे टू व्हीलरवाले त्यांना सुद्धा कट मारत गेला. असे बेंडोसारखे ट्रकवाले गाड्या चालवतात ना, काय कळत नसल्यासारखे. तर हे आहे सोमेश्वर मंदिर आणि हा रोड सरळ पुढे मोरगावला जातो. तर आता आज ऑड डे, तर शनिवार आहे, त्यामुळं आज गर्दी नाही. लोक फक्त सोमवारचीच महादेवाच्या मंदिरात गर्दी करतात. वारानुसार देवांची पूजा आहे, तर जरा फास्ट फॉरवर्ड जरा स्पीडमध्ये वाढवून जाऊया आपण. इथं बघितलं तर रोडला एकदम प्लेन आहेत रोड, पण गर्दी अजिबात नाही आहे. मधून असे ट्रक वगैरे चालू आहेत तेवढंच. आणि झाडं तुरळकच आहेत रोडला, एवढी काय झाडं नाही आहेत. ऊन एवढे आता ताण लागले, थोडंसं पाणी प्यायला थांबूया. पुढं झाड दिसत आहेत, थोडीशी सावली आहे, ती इथंच थांबूयात. इथं थांबायला जागा आहे, तर लोकांनी किती कचरा केला तिथे. झाड पण तोडले. अशीच लोक आहेत. इथं एवढी हिरवळ झाडं दिसत नाही, पण विहिरी वगैरे तर असं वाटतं की पाणी आहे मुबलक इथं. पाण्याची काही टंचाई वगैरे नसेल इथं. आणि रोड पण एकदम प्लेन आहेत, चांगले झालेले आहेत. कसं आहे की वाहतूक कमी आहे, त्यामुळं रोडची एवढी झीज नाही होत रस्त्यांची, त्यामुळे चांगल्या कंडिशनमध्ये दिसत आहेत. आणि पुढं हे जे दिसतं ते सोदरवाडी गाव आहे इथं, त्यामुळं समोर जी घरं दिसायला लागली. मध्ये त्या पट्ट्यामध्ये घरं वगैरे नव्हती, तिथं गाव आहे, त्यामुळे इथं घरं दिसतात. गाव सुरू झालं की पहिला स्पीड ब्रेकर झाला.
हे पुढं जे चिन्ह दिसतंय ते बऱ्याच लोकांना असं वाटतं की दवाखान्याचं चिन्ह आहे, पण ते चौकाचं चिन्ह आहे. 4 रस्ते एकमेकाला छेदतात तिथे हे 4 साईडने आलेले रस्ते. दुपारी त्यामुळं बाहेर लोक पण कमी आहेत. तर पुढं पार दिसतोय गावातलं, पारावर लोक बसले आहेत, बघतायत ते असे, म्हणजे त्यांनी असंच हेल्मेट वगैरे हे ते करून सायकलिंग केलेलं असं बघितलं नसेल जनरली, त्यामुळे बघत होते. तर आपण जाऊयात होतं पुढे, पटकन डिस्टन्स कवर करायचं. इथं आल्यानंतर मला एक पुढे एक झाड असं दिसलं की हे घराच्या समोर आहे, पण ते घराच्यापेक्षा त्याची सावली सगळे पूर्ण रोडवर आहे. त्याने रोडवरच सावली तयार केली आहे. पण निसर्ग जरी हे आपल्या लोकांचा विचार करत असला की रस्त्यावर येणाऱ्या लोकांसाठी सावली वगैरे, तर लोक असे रस्ते वगैरे बांधताना, रस्ते तयार करताना, रस्ते रुंदीकरण करताना असं निसर्गाचा विचार नाही करत. इतकी झाडांची काटछाट सुरू आहे ना, म्हणजे इथंच त्या पंचक्रोशीमध्ये मोठे मोठे रोडची या रुंदीकरणाची कामं चालली आहेत. कॉन्ट्रॅक्टर वगैरे कामं जी घेतात, 100-100 वर्ष जुनी झाडं सरळ तोडून टाकतात. इतके बिनधास्त असतात लोक. आणि त्यांना काय वाटतं की म्हणजे ते श्रीमंत लोक आहेत, तर AC वगैरे लावून ते ह्या सगळ्या गरमीपासून, उन्हाळ्यापासून वाचू शकतात. पण निसर्ग असा आहे की ते कधी ना कधी तुम्हाला गाठणारच आहे. किती जरी तुम्ही मोठे असला तरी पण, किती जरी तुम्ही त्याच्यापासून पळवाटा शोधलं तरी पण. तर हे आता इथून पुढं हा बॅच आहे. इथं काही गाव वगैरे नाही आहे आणि रस्ता प्लेन आहे, त्यामुळे आता इथून आपण स्पीड पकडू शकतो. तर जाऊयात आता. तर आपण जिथून आता टर्न घेतला तो उजव्या साईडला मोरगाव जातो रस्ता आणि हा नेरेकडे जातो. हा पण रस्ता चांगला झाला आहे, कारण इथे मध्ये पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा झाली होती, तर त्यासाठी हा रस्ता त्यांनी इतका चांगला केला आहे. आणि पुढं तुम्हाला दिसेल की जे असे पूल किंवा जे असे कठडे ते त्यांनी जाळ्या लावलेले आहेत. तर ते सुद्धा इंटरनॅशनल स्टँडर्ड्स वगैरे ते तपासून त्यांनी केलं होतं, कारण बाहेरच्या देशातले खेळाडू आले होते त्यासाठी. पण इथले लोक असे आहेत ना की असं काही चांगलं केल्यानंतर त्याची ओझ ठेवत नाही, म्हणजे त्याची तेवढी काळजी घेत नाहीत. ते तुम्हाला दिसेलच की जाळ्या लावल्यानंतर बऱ्याच ठिकाणच्या जाळ्या, ह्या पूर्ण जो रूट होता त्या सायकल स्पर्धेचा, त्यातल्या बऱ्याच ठिकाणच्या जाळ्या लोकांनी घरी नेल्यात, काही तोडल्यात. काय मिळतं त्यातून माहीत नाही लोकांना, पण बरेच लोकांनी केलेलं दिसेल तुम्हाला. इथं तर बघा जाळ्याच लावलेल्या नाहीत, अर्ध्याच कट्ट्याला लावलेल्या आहेत, अर्ध्याच पुढाला लावलेल्या आहेत. तर पुढं चढ दिसतो आहे, तर तो चढ क्रॉस करूया, तिथून रिटर्न जाऊयात आपण. कारण किती जरी सायकलिंग केलं तरी समाधान वाटत नाही, आणखी वेळ पुढे जायचं आहे. पण लवकर निघायचं अंधार पडायचं आहे, त्यामुळं मी लाईट नाही आणलेली आहे सायकलच्या सोबत, त्यामुळं लवकर निघायचं आहे. तर चढ क्रॉस केल्यानंतर आपण तिथून टर्न करून निघूयात.
तर हा चढताना लक्षात नाही राहिलं गिअरचं कॉम्बिनेशन चेक करायचं. त्यामुळे आता सायकल एकदम रोडवर आली आहे. थांबायला लागेल कारण गिअरवर जास्त लोड दिला तर गिअर मिसमॅच होतात, मिसअलाइन होतात. तर मेंटेनन्स नको आहे, त्यामुळे थोडंच थांबूयात. गिअर चेंज करून मग सगळ्यात लोएस्ट गिअरवरती चढूयात सायकल घेऊन. तर गिअर शिफ्ट केला आहे. पुढं दिसतंय तुम्हाला डाव्या साईडला की कशी जाळी तोडली आहे लोकांनी. असतात असं असे काही ज्यांना मोकळे कामधंदे नाही आहेत, असे उडणटप्पू लोक की असे काहीतरी काम करून जाणार. इथं बघितलं तर तुम्हाला आसपास काही घरं वगैरे काही दिसणार नाही, तरीसुद्धा एवढ्या निर्वस्तीच्या जागी असे थांबून लोक असे कामं करायला वेळ काढतात. म्हणजे बघा किती रिकामा वेळ आहे लोकांकडे. आता त्या ट्रकमधून जाणाऱ्या माणसाने त्याला विशेष वाटलं की एवढ्या स्टीप चढावरती सायकल चढवतो आहे, पण गिअर असल्यावरती इझी आहे थोडं, असं काही डिफिकल्ट वाटत नाही. आता पुढचा जो कॉर्नर आहे तिथून पुढे जाऊन आपण टर्न करूयात. तर आता आपण इथून रिटर्न जाऊयात. आता टॉपला आलो आपण या चढाच्या पूर्ण, जे आपण ठरवलं होतं की चढ क्रॉस करायचा होता तो. आणि इथून आता पूर्ण उतार लागेल. तर फुल स्पीडमध्ये सायकल चालेल. लोएस्ट गिअरमध्येच ठेवेल कारण जास्त हाय गिअरला ठेवल्यानंतर आणखी जास्त स्पीड मिळेल सायकलला. ते करायचं नाही कारण रोड जास्त वापरला गेलं नाही आहे, त्यामुळे एकदम गुळ झालेला आहे. आणि ऊन पण आहे, गरम रोडवरती टायरला बसली होतं तर पुढेच नाही गेली. आपण लो गिअरमध्येच एकदम फ्री मोशनमध्ये सायकलला सोडून देऊयात खाली विदाऊट कोणता एफर्ट न लावता. तर निघूयात आता. ते बघा, तुम्हाला जे म्हटलं होतं की लोक असे जाळ्या तोडल्यात, ते बघा हे असे म्हणजे किती काही लोकांना किती जरी ॲडव्हान्स झालं, किती जरी प्रगती झाली तरी असे जे लोक असतात ना विध्वंसकारी, ते त्यांना अशाच गोष्टींमध्ये आनंद भेटतो. त्यावेळेला आपल्याला काय, आपण सायकल चालवतो, अशी लोक तसेच राहूयात. ह्या रोडनी ट्रक खूप जात आहेत. तर जेव्हा ट्रक असे बंद होतात ना तेव्हा एकदम असे भीती वाटते कारण त्यांचा विंड ब्लो एवढा असतो ना ट्रकचा की सायकल किंवा हलक्या वजनाच्या गाड्या कलेक्टरली अशा पूर्ण वाबल होतात.
त्यामुळं पूर्ण साईड पकडून आपण चालायला लागेल. आणि साईड पट्टीला जी असते आपली तर तिथून थोडंसं डिस्टन्स कधी पण ठेवून चालायला सेफ्टी आहे. कारण जेव्हा हा विंड ब्लो येतो क्रॉस झाल्यानंतर तेव्हा त्या विंड ब्लोनी गॉगल झाल्यानंतर तेवढं डिस्टन्स आपल्याला सेफ्टीमध्ये मार्जिन ठेवायला लागतं की तेवढं आपण कवर करू शकतो, लगेच रिटर्न रोडवरती येऊ शकतो. एकदम खळग्यात जाणार नाही सायकल त्यामुळे. तर पुढून आपल्याला राईट जाऊन मेन रोडला लागायचं. तर हा तेच हे झाड आहे जिथे मग आपण पाणी प्यायला थांबलो होतो जाताना. आता नाही थांबायचं आहे कारण एवढी एक्झॉस्टिंग नाही झाली आता. लगेच आपण रिटर्न आलो आहे आम्हाला. बघूयात जर वाटलं तर थांबूयात पुढे जे मंदिर आहे तिथं थोडा वेळ थांबूयात, पाय मोकळे करूयात. आता संध्याकाळ होते तर ऊन कमी होत आहे आणि थंड हवा पण सुटली आहे.
तर एवढं जास्त थकवा नाही वाटत आहे. तर आपण थोडंसं थांबूयात मंदिरात आणि मग निघूयात पुढे. हे आहेत मंदिरातल्या मूर्ती आणि दर्शन झाले. आता आपण निघूयात. तर येताना मी हायपरलॅप्स ऑन केला होता कॅमेऱ्यातला, पण आता हायपरलॅप्स ऑन केल्यानंतर क्लिअर एवढं कळणार नाही की आपण किती स्पीड वगैरे मेंटेन करतो. तर आणि माउंट लावून आलो होतो चेस्ट स्ट्रॅप, तर त्या चेस्ट स्ट्रॅपला आता कॅमेरा माउंट करून निघालो आपण. आधीच असेल हे POV मध्ये रेकॉर्डिंग होत असेल सगळं. तर भरपूर खड्डे आहेत ह्या रोडला. जसं तो रोड स्मूथ होता तसं इथं गावात आल्यानंतर हे खड्डे आहेत. आणि कारण हे खड्डे मोठमोठे जे अवजड वाहन आहेत ना त्यांच्यामुळे झाले, तर त्यांना ह्याचा काही फरक पडत नाही. कारण ते त्यांच्या वापरासाठी रोड वापरतात. नंतर त्याचा रोड्स काय होतं त्याचा काही त्यांना फरक पडतो. जाऊ दे, आपल्याला कोणाची काही कंप्लेंट नाही आहे. ते जे तसं त्यांचं ज्यांना वागायचं तसं वागत होते. तर आजचा व्लॉग इथं आपण करूया. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया न्यू राईडमध्ये. तोपर्यंत बाय बाय, भेटू.